नमस्कार. आत्ताच 2-3 दिवस झालं खूप पाऊस पडला होता सोलापुरात. शाळेच्या मैदानात तर भरपूर चिखल झालं होतं आणि सगळ्या मुलांना मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यावर सुद्धा पावसात खूप भिजायची इच्छा होती. त्यांचा हट्ट चालूच असायचं की आम्हाला भिजायचं आहे मॅडम. मधल्या सुट्टीत पण बेल वाजली की कशाला शाळा भरवत आहे, आणखीन आम्हाला खेळू देणार. पण शाळा भरली की आज जावं लागायचं. शाळा सुटली की आम्ही हाकलून द्यायचो, पालक तरी घ्यायला यायचे. त्यामुळे त्यांना पावसात भिजायचं किंवा चिखलात खेळायची हौस त्यांची पूर्ण व्हायची नाही. त्यामुळं आज म्हटलं चला मुलांची थोडीशी हौस आपण ही पूर्ण करूया. शाळेच्या मैदानात चिखल झालेला आहे पाहता इकडे. आणि मग म्हटलं या चिखलातूनच जर एखादा उपक्रम करता आला तर तो उपक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व विद्यार्थी पण दिसत असतील तुम्हाला. या चिखलातून विद्यार्थी त्यांची कलाकृती त्यांना काय सादर करता येते. मातीपासून एखादी खेळणी असेल, एखादी वस्तू असेल, एखादी प्रतिकृती असेल, हे बनवण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतायत. चला तर बघूया आमच्या विद्यार्थ्यांनी काय काय बनवलेलं आहे. काय बनवते? केक बनवायला. कसं वाटतंय? भारी वाटतं. आरोही काय बनवतेस? कसं वाटतंय चिखलात खेळून? छान वाटतंय. मिसबा काय बनवते? ग्लास. कसं वाटतंय? घरात पण एवढं छान वाटत नाही तेवढं छान शाळेत वाटतं. प्रीती काय बनवतेस? गणपती बनवतात. कसं वाटत आहे आज चिखलात खेळून? मला नाही का निसर्गाचं सानिध्यात चिखलात खेळताना खूप मस्त वाटतं. काय बनवते? आधीपासून माणसं बनवायचा प्रयत्न करतो. सय्यद काय बनवलं रे? हे गुफा आहे. गुफा बनवले. हे काय आहे? गुफा. इथं काय आहे? घास जंगल आहे.